मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर YouTube चॅनल मध्ये। महाडीबीटी अपडेट्स मध्ये आज आपले सरकार महाडीबीटी यांच्याकडून जी स्कॉलरशिप दिली जाते आहे तर त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आहे। तर आज बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी फंड ट्रान्सफर झालेला दिसतो आहे त्यांच्या अकाउंटला। आता ITI मधील 500 रुपये पर मंथ हा जो स्टायपेंड आहे त्याचा फंडिंग आज जो पहिला हप्ता होता काही मुलांचा पेंडिंग होता, अडकलेला होता, तो या ठिकाणी आज त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झाला आहे। तर आजच्या तारखेला म्हणजे 3/12 सकाळी साधारण 10:30 नंतर ट्रान्झॅक्शन झालेले आहेत। तर सगळ्यांनी आपापली अकाउंट्स त्या ठिकाणी चेक करून बघा। तसेच तुम्ही तुमच्या डीबीटी अपडेट्स डीबीटी त्या ठिकाणी लॉग इन करून बघा। तर त्याच्यासाठी डायरेक्ट बघायचं आहे। तर आपण बघू काही मेसेजेस आले आहेत। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। तर या ठिकाणी काही मुलांनी मेसेज आज पाठवले आहेत। तर सकाळीच आज 2750 म्हणजे पहिला जो हप्ता आहे त्या ठिकाणी क्रेडिट झालेला आहे अकाउंटला। असे बरेच मेसेज त्या ठिकाणी मुलांनी फॉरवर्ड केलेले आहेत। तर 3 डिसेंबर 2024 या ठिकाणी 2750 वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ट्रान्सफर असतील। PFMS असेल, ABPCR अशा प्रकारचे मेसेजेस दिसत आहेत। तर तुम्ही सुद्धा तुमच्या अकाउंटला जाऊन त्या ठिकाणी चेक करा किंवा तुम्ही तुमच्या डीबीटी पोर्टलला जाऊन चेक करायचं आहे। महाडीबीटी पोर्टलला तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा हा प्रोफाईल अशा प्रकारे दिसणार आहे। लॉग इन लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। तर त्याच्यावर जाऊन डायरेक्ट क्लिक करा। तुम्ही चेक करायचं आहे कुठे, तर इथे माय अप्लाइड स्कीम मध्ये जा। म्हणजे माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री मध्ये गेल्यानंतर इथे अप्लाइड स्कीम हिस्ट्री मध्ये इयर चेक करायचं आहे। तर यामध्ये 23-24 सिलेक्ट करा आणि सर्च करा। आता सर्च केल्यानंतर तुम्हाला बरेच टॅब दिसत आहेत। अंडर स्क्रुटिनी, ऍप्लिकेशन्स, नो ऍप्लिकेशन दिसत आहेत। अप्रूव्ह ऍप्लिकेशन या ठिकाणी अप्रूव्ह झालेली कोणती कोणती आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। त्यानंतर रिजेक्टेड ऍप्लिकेशन दिसत आहेत आणि फंड डिस्बर्सचं सुद्धा स्टेटस या ठिकाणी दिसत आहे। तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता। तर फंड डिस्बर्सला म्हणजे या ठिकाणी आज जर झालेला असेल तर या ठिकाणी बँक डिटेल दिसते आहे आणि 3/12 म्हणजे आजच्या दिवसाला ट्रान्झॅक्शन ID सुद्धा आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणी पेमेंट डन म्हणजे या ठिकाणी हा पेमेंट या विद्यार्थ्याचा आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। आणि ज्यांचे आले नसतील तर रिजेक्ट ऍप्लिकेशन किंवा अंडर स्क्रुटिनी मध्ये नसणारच आहे। तर रिजेक्ट असेल तर फक्त बघून घ्या। आणि फुल अकाउंट जर असेल तर तुमची त्या ठिकाणी ह्या एक आठवड्यामध्ये बरेच ट्रान्सफर त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे फंड डिस्बर्स मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या अकाउंट लॉग इन करून। तर आपण दुसरा एक अकाउंट लॉग इन करून बघू। आता इथे लॉग इन केलेलं आहे दुसरा अकाउंट। या ठिकाणी माय अप्लाइड स्कीम मध्ये जा, म्हणजे माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री मध्ये। आता माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री मध्ये इयर सिलेक्ट करा आणि सर्च करा। आता यामध्ये अंडर स्क्रुटिनी मध्ये नाही आहे, अप्रूव्ड ऍप्लिकेशन मध्ये दिसत आहे। म्हणजे इथे ऍप्लिकेशन अप्रूव्ड आहे, बिल अमाउंट अंडर स्क्रुटिनी दिसत आहे, रिजेक्टेड ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा दिसत नाही, फंड डिस्बर्स मध्ये सुद्धा नो डाटा फाउंड दिसते। म्हणजे या मुलाला अद्याप पैसे आलेले नाहीत। त्यामुळे अप्रूव्ड ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला फुल अकाउंटला जर दिसत असेल तर इथे तुम्हाला फंडिंग लवकरात लवकर होणार आहे। कारण याच्यावर जर काही इश्यू असेल तर त्या ठिकाणी आता इनकरेक्ट डॉक्युमेंट्स हे अपलोड झालेले होते, आता असे काही इश्यू होते त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत। त्यामुळे सदर रक्कम लवकरात लवकर त्या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे। किंवा त्याच्या अकाउंट डिटेल्स सुद्धा तुम्ही एकदा तुमचे बघून घ्या। तर तुमचे जे अकाउंट डिटेल्स आहेत ते त्या ठिकाणी सदर आधार सीडिंग जो आपण मागच्या वेळी म्हटला होता आधार सीडिंग आहे किंवा नाही ते एकदा बघून घ्या। तर अशा काही मुळे अडचणी येत आहेत फक्त फंड डिस्बर्सला। त्यामुळे फंड डिस्बर्स लवकरात लवकर होणार आहे। फक्त तुमचे अकाउंट डिटेल्स एकदा चेक करून घ्या आणि रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स किंवा काही इश्यूज असतील त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात ते सुद्धा बघून घ्या। त्यासंबंधी जर काही असतील तर त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती पुरवणार आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पुढच्या वर्षासाठी म्हणजे 2024-25 साठी लवकरच ऍप्लिकेशन चालू झालेली आहेत आणि सदर ऍप्लिकेशन भरायचे आहेत। तर खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।